सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। पालघर जिल्ह्यात बेरोजगार तरुणांना नोकरीचा आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देत काही भामट्यांनी अनेक युवकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप पीडितांकडून करण्यात आलाय। संबंधितांनी खाजगी कंपनी किंवा परदेशात नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत युवकांकडून अर्ज शुल्क, प्रोसेसिंग फी, ट्रेनिंग फी अशा विविध नावाखाली पैसे घेतले। काहींना बनावट नियुक्तीपत्रे व आश्वासनं देण्यात आली आहेत। मात्र प्रत्यक्षात नोकरी न मिळाल्यानं फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय। युवकांनी वारंवार चौकशी केल्यानंतर आरोपी टाळाटाळ करू लागले आणि कार्यालयही बंद केल्याची माहिती समोर आली आहे। देशभरातही अशा प्रकारच्या नोकरी घोटाळ्यांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येते। अनेक प्रकरणांमध्ये बनावट नियुक्तीपत्रे देऊन किंवा सरकारी खाजगी नोकरीचा आमिष दाखवून युवकांकडून लाखो रुपये उकळल्याचे प्रकार समोर आलेत। या प्रकरणामुळे पालघर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांमध्ये संतापाचं वातावरण आहे। फसवणूक करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी एका फसवणूक झालेल्या युवकानं केली आहे। ठाडा राहणार जांबगाव फुलवडला आम्ही डहाणू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे कल्पेश जाधव यांची ह्याच्याकडून जे आमचे त्यांनी पैसे घेतलेत हा रिटर्न करत नाही, त्याच्यामुळे हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला। किती तारखेपासून त्यांना पैसे दिले होते? किती दिवस झाले, किती महिने झाले? आता वर्ष होणार, म्हणजे गेल्या जून महिन्यापासून ते आता हा जून महिना, आता एप्रिल महिना चालू, तेव्हापासून हे 11 महिने झाले पूर्ण। ते महानगरपालिकेमध्ये गाडी लावण्यासाठी पैसे दिलेले, तेव्हापासून तो फोन उचलत पण आहे, त्याचा रिप्लाय मेसेजचा पण आहे देत काही नाही। मी सर्व 20 मुलं आहेत, त्यांनी सर्वांनी 18 कोणी 26,000 रुपये असे दिले। एकूण अंदाजे बघायला गेलं 4-4.5 लाख रुपये रक्कम असेल सर्व पोरांची। आता आमची मागणी एवढीच आहे की त्याचा लवकरात लवकर शोध घ्यावा, त्याला पकडावे आणि जेवढी आमची मेहनतीची जी रक्कम आहे ती आम्हाला परत करावी, त्यांनी त्याला योग्य ती शिक्षा द्यावी। नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा फसवणूक रॅकेटवर पोलिसांनी तातडीनं कारवाई करून यामागील संपूर्ण जाळं उघड करण्याची गरज व्यक्त केली आहे। नोकरीच्या आमिषानं होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन प्रशासनाकडूनही करण्यात येत असून संशयास्पद भरती प्रक्रियेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलंय। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112।